नमस्कार, मी आहे वैष्णवी. तर आता उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि उष्णता खूप आहे, त्यामुळे जास्त काही असं खाऊ वाटत नाही. मग काय, आता आमच्या इथल्या माधुरी मामींनी आम्हाला, त्यांची केळीची बाग आहे, तर त्यांनी आम्हाला एक केळीचा घड दिला होता. मग आता पिकायला त्याला वेळ होता. मग याचं करायचं काय आणि त्यात म्हणजे मला ना केळीचे वेफर्स खूप आवडतात. मग आता बाहेरचे तर आणू शकत नाही आता उन्हाळ्याचे. मग काय म्हटलं, चला आता वेफर्स बनवूया. मग त्यासाठी सुरुवातीला केळी घ्यायची. पण त्याआधी कसे आहात तुम्ही? कसे चालले तुमचे उन्हाळ्याचे दिवस? मस्त मजेत ना? छान असं म्हणजे गावी जाणं, मामाच्या गावाला जाणं. बरेच जण सध्या मामाच्या गावाला देखील गेली असतील. आणि इथं मग मी त्यातून थोडीशी ते केळी काढून आणली, छोटा घड आणलाय आणि आता मी याची साल काढणार आहे. आमचा चाकू पिंकिश. आणि आता इथं एक मी कापून घेणार आहे. परत याची साल काढायची आहे. केळीचे वेफर्स ना चवीला खूप भारी लागतात. आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, बरेच जण घरी असतात. मग घरी बसल्या बसल्या काय करायचं, असंच वेगवेगळ्या रेसिपी बनवून खात बसायचं. कारण एक म्हण आहे, लिव्ह टू इट टू लिव्ह, म्हणजे जगण्यासाठी खा, खाण्यासाठी जगा. आणि ही म्हण मला खूप आवडते. कच्चा असल्यामुळे ना ही साल चाकूनेच काढावी लागते, सहजासहजी निघत नाही. आता उन्हाळा असल्यामुळे ना म्हणजे जास्तच ऊन आहे, सूर्याभाव. तर भरपूर पाणी पीत जावा. जे शेतकरी आहेत त्यांनी शेतात जास्त उन्हाचं जाऊ नका. पण कसं आहे ना, शेतकरी म्हटलं की ते पिकाला पाणी देण्यासाठी लाईटीचं टायमिंग कधी दुपारचं, कधी सकाळ संध्याकाळ रात्री कधी असतं. मग आता दुपारचं टायमिंग असल्यावर तर शेतात जावंच लागतं. मग त्यावेळेस डोक्याला काहीतरी कॅप किंवा काहीतरी घेऊन जात जावं, कारण ऊन खूप आहे. आणि पाणी भरपूर प्या. त्याचबरोबर उन्हाळा कडक असल्यामुळे साप सुद्धा बाहेर निघतात. कारण आम्ही गेल्या आठवड्यामध्ये आमच्या शेतातलं काम करायला जात होतो ना, तेव्हा झाडाखाली बसलो होतो आम्ही. तर तिथं ना एक साप आमच्याकडे येत होता. आणि आणि म्हणजे आणि परत आम्ही त्याला बघून थोडं बाजूला सरलो, तर तो कुठे गेला माहिती, एक झाड होतं आणि त्याच्या खाली अशी अडचण पण नव्हती आणि तिथं त्याचं घर होतं. म्हणजे तिथं असं ठिकाणी नव्हतं की वाटेल की तिथं अडचण आहे, काही साप ही निघल असं. आणि तो साप नव्हता, नाग होता, नाग. असा फणी काढत होता, जीप पण दाखवत होता. आणि ते झाल्यानंतर मला वाटते, त्याच्या आधी आम्ही ऊस खुरपायला जात होतो ना, तेव्हा पण आम्हाला दोनदा साप दिसला होता. दोनदा. एक रानामध्ये आम्ही खुरपून असंच बसलो होतो निवांत पाणी पित. त्यावेळेस आपल्या कडकडे लांबून चालला होता. आणि एके दिवशी आम्ही ऊस खुरपून येत होतो ना आम्ही, तेव्हा रस्त्याच्या कडेने असा आवाज आला. मग सापाचा जो आवाज असतो ना, तुम्हाला लगेच ओळखता येतो. मग मी असं बघितलं तर एकदम माझ्या एवढ्याच अंतरावर एक साप ना तिथं झाडाच्या तिथून चालला होता रस्त्याच्या कडेने. मग मी थोडी घाबरली होती. मग तसं साप छान असतो दिसायला. सापाची जेवढी भीती वाटत नाही ना, तेवढी ती छोटी छोटी काय असतात ते मकडी स्पायडरमॅन, त्यांची जास्त भीती वाटते मला, जेवढी सापाची वाटत नाही. ही फायनली ही आता याची साल काढून झालेली आहे. तर इकडे आता आपण याच्या चकल्या करणार आहोत. तर या आम्ही चकली करायचे घेतले. जाड चकल्या झाल्या पाहिजे, जेणेकरून ते छान तळलं जातं. चला आता चकल्या करून घेऊया. हे पहा, अशा प्रकारची चकली झाली पाहिजे.
माझी चकली इथं तयार झालेली आहे. आता हिला तेलात तळलं की वेपर्स तयार तळण्यासाठी गेले तिकडं. इथं आता त्यामध्ये मी टाकलेलं आहे जे छोट्या छोट्या चकल्या केल्या होत्या चिप्स. थोडक्यात सध्या इथं तळत आहे तेलामध्ये. स्विमिंग पूल करून दिलाय मी त्यासाठी. स्विमिंग पूल कमी गॅसवरही करायचं, कारण एकदम म्हणलं की मग ते करपतं, मग ते छान लागत नाही चवीला. कमी ह्याच्यावर केलं ना एकदम ते खुसखुशीत मस्त असं होतं. म्हणून ट्रायपॉडची आवश्यकता. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली माझी? या केळीचे वेफर्स खायला आवडत असतील तुम्हाला तर, कोणाचे उपास असतील बघ. तर फायनली हे कमी आचेवरती काय म्हणते त्याला तळून झालेले आहेत आणि आपण याला तेलातून बाहेर काढायचे. हे थोडंसं धरायचं असतं, कारण ह्याच्यामधून निघणारे तेल तुम्ही पाहू शकता थोडं थोडं पडते, ते सगळं तेल निघून जातं. आणि हे असं तिकडं टाकलं तर ते खूप तेलकट होतं. जास्त तळलेले पदार्थ खाऊ नयेत, पण बऱ्याच दिवसातून केळी कच्च्या केळी मिळालेल्या आहेत. सो म्हटलं चला आता चिप्स बनवून खाऊया, कारण मला हे चिप्स खूप आवडतात. हां, आमच्या इथं एक थोडे मामी आहे, त्यांचं रान आहे शेजारी, माधुर मामी. सो त्यांनी दिले होते आम्हाला मोठा केळीचा घड दिला. मी मगाशी पण सांगितलं होतं. त्यातून थोडीशी केळी काढली आणि मी आता चिप्स बनवले. तर फायनली सगळे आपले परात भरून चिप्स तयार झालेत आणि मी इथं परात भरून चिप्स तयार झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि आता यामध्ये आपण मीठ ऍड करणार आहोत. आणि हे सगळीकडे मिक्स करून घ्यायचे. कुणाला तिखट आवडत असेल तर त्यांनी चटणी देखील ऍड करू शकता. आणि आवाजावरून तुम्ही समजू शकता हे किती क्रिस्पी आणि क्रंची झालेत, ते अगदी विकतच्या सारखे. माझ्या मते तर विकत असतात ना त्याच्यापेक्षा पण भारी लागणार आहेत. आणि आता पहा खूप छान आवाज येते करकर. मी आता खाऊन बघते. अप्रतिम माझ्या भाषेत, खरंच खूप भारी झाले. तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही यामध्ये चटणी पण ऍड करू शकता. आणि मीठ बघा मी किती बरोबर टाकले, कमी नाही आणि जास्तही नाही, कारण मदत करणारी माझी आई आहे ना. आईने शिकवलंय मला स्वयंपाक बनवायला, त्यामुळे मला खूप छान बनवता येतं. जसं की तुम्ही माझ्या इन्स्टाच्या व्हिडिओमध्ये पाहिलं पण असेल, मी पोळ्या किती छान लाटल्या होत्या आणि ती फुगली पण खूप छान होती. तसंच आता चिप्स पण झाल्या. चला या मग खायला चिप्स. क्रंची क्रिस्पी चिप्स. चला भेटूया. आजचा व्हिडिओ आवडला असेल, म्हणजेच आमच्या आजच्या रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक कमेंट पण करा, शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. खूप खूप धन्यवाद.